हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. चला तर आज आपण तोंडी लावण्यासाठी आणि तोंडाची चव वाढवण्यासाठी सुकटीची चटणी पाहणार आहोत चटपटीत. त्यासाठी बघा आपण 1 वाटी सुकट घेतली आहे. छान अशी ती निवडून घेतली. त्याला भरपूर प्रमाणात रेती असते, मग ती आपण छान निवडून घेतली. त्यानंतर आपण ती छान अशी मध्यम गॅसवर भाजून घेणार आहोत. म्हणजे त्याची जी रेती असते ती भाजल्यानंतर कमी होते. खूप छान उन्हाळ्यामध्ये अशी चटपटीत तुम्ही चटणी बनवून खाऊ शकता, जे की तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावू शकता. एवढी छान होते. व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला कळेल किती छान होते. आपली जी सुकट आहे त्याची चटणी करायला एकदम सोपी रेसिपी आहे बघा. आणि घरातील साहित्यामध्ये आपण ती बनवणार आहोत. एकदम चटपटीत अशी आपण बनवणार आहोत मैत्रिणींनो. चला तर मग आपण छान अशा सुकटीची चटणी या रेसिपीला आपण सुरुवात करूया. त्यासाठी आपण 1 वाटी सुकट घेतली आहे. ती छान अशी निवडून घेतली आहे आणि त्यानंतर आपण ती छान अशी भाजून घेणार आहोत. आपण पूर्वतयारी अगोदरच करणार आहोत. कांदा चिरून घेणार आहोत, टोमॅटो चिरून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण कढईमध्ये आपण जी सुकट आहे ती आपण घालून घेणार आहोत. कढई अगोदर थोडीशी तापल्यानंतर आपण गॅस मीडियम करून छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे. कारण तुम्ही खरपूस भाजून घेतली तरच ती छान अशी कुरकुरीत होईल आणि ती तुम्हाला त्याचे कुस्करायला खूप छान अशी लागेल. म्हणजे कुस्करायला सोपी जाईल. अशी कुरकुरीत होईपर्यंत मध्यम गॅसवर आपण छान अशी भाजून घेणार आहोत. खूप छान टेस्टी होते. अवश्य अशा प्रकारे बनवून बघा. सर्वांना एक नम्र निवेदन आहे की आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. छानशी कमेंट करा आणि माझा व्हिडिओ आपण कुठून पाहताय ती कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. म्हणजे मला तुमचे आभार मानणे सोपे जाईल आणि खूप छान वाटेल की आपण माझा व्हिडिओ कुठून पाहतात. हे बघा आपण आता चेक करतो आहे. छान अशी आपली जी सुकट आहे ती आपली आता आपण अजून थोडीशी भाजून घेणार आहोत. पूर्ण ती ड्राय करणार आहोत, म्हणजे ती कुरकुरीत खायला खूपच छान लागते. अशा प्रकारे मीडियम गॅसवर आपण ती छान भाजून घ्यायची आहे. मोठा गॅस करायचा नाही. मोठा गॅस जर केला तर त्याची चव वेगळी लागेल आणि ती करपेल, महत्त्वाचं म्हणजे. आणि कुरकुरीत तर होणारच नाही आणि करपल्यानंतर त्याची चव वेगळी लागेल. अशा प्रकारे आपण छान अशी ती भाजून घेतली. भाजल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये ती काढून घेतली आणि थोडीशी थंड करून घ्यायची. आणि बघा अशा प्रकारे आपण ती हाताने कुस्करायची आहे. म्हणजे कुस्करल्यानंतर त्याची चव आहे की नाही खूप छान लागते. अशा प्रकारे मैत्रिणींना अवश्य करून बघा. हे बघा अशा प्रकारे हाताच्या साहाय्याने कुस्करायची आहे. तुम्हाला जर ती पूर्ण बारीक हवी असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर अशी चालू बंद करून फिरवू शकता. त्याने पण छान लागेल, पण मी अशी थोडीशी जाडसरच ठेवणार आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये आवडीप्रमाणे लाल तिखट घालून घेणार आहोत. लाल तिखट म्हणजे मध्ये माझ्या धणे आणि जिरे घातलेले, त्यामुळं मी वरण एक्स्ट्रा घालणार नाही. आणि थोडंसंच मीठ घालायचं आहे, कारण सुकट असते मुळातच ती खारट असते. त्यानंतर आपण कांदा घेतला आहे आणि 1 टोमॅटो छोटा, दोन्ही पण बारीक चिरून घेतले आणि छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत हाताच्या साहाय्याने. तुम्हाला जर तिखट लागत असेल तर तुम्ही हाताला ग्लोव्ज घालून किंवा प्लॅस्टिकची पिशवीचा वापर करून मिक्स करू शकता. हे बघा अशा प्रकारे छान असं मिक्स करायचं. कांदा आहे तो आणि जी टॉमॅटो, कांदा छान आणि चटणी, मीठ असं एकसारखं लागेल असं छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. अगदी चटपटीत तोंडाला चव आणणारी अशी चटणी आहे. जे नॉन व्हेजिटेरियन आहे त्यांच्यासाठी तर खूप छान रेसिपी आहे मैत्रिणींनो. अशा प्रकारे अवश्य बनवून बघा. मस्त झाली बघा. आणि त्यानंतर आपण अजून थोडंसं लाल तिखट टाकत आहोत, म्हणजे ती अजून चटपटीत होईल आणि चव खूप छान लागेल. कारण जरा तिखट कमी लागत होती म्हणून मी थोडंसं वरण तिखट घातलं आहे. आणि पुन्हा आपण छान असं मिक्स करून घेत आहोत. आणि ही चटणी तुम्ही अगदी चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावू शकता. एवढी छान लागते. चला तर मग आपली चटणी तयार झाली आहे. आपण आता प्लेटमध्ये सर्व करूया. हे बघा किती सुंदर, रंग पण अप्रतिम आला आहे आणि चव म्हणाल ना तर 1 नंबरच.
भन्नाट अशी आपली सुकटीची चटणी. त्याला इंग्लिशमध्ये बेबी ड्राय स्ट्रीम म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला सुकट म्हणतात, की जी छोटी छोटी असते. बाजारामध्ये मिळते ती. अवश्य अशा प्रकारे बनवून बघा आणि बनवल्यानंतर कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. चला तर मग खूपच छान अशी टेस्टी, तोंडाला चव आणणारी तुम्हाला सुकटीची चटणी जर आवडली असेल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही. छानशी कमेंट करायची आहे, हाईप करायचं आहे, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायचं आहे. चला तर मग भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये छान. बाय बाय.